माणसाला जर प्रेरणा नसेल तर माणूस निराशेच्या दरीमध्ये कोसळून तो संपू शकतो. मोटिवेशन म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक शक्ती काम करते. ती शक्ती आहे. प्रेरणा माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. परंतु काही लोक मोटिवेशनल स्पीच ऐकूनच एवढे ज्ञानी झाले की त्यांना काही करायची गरज वाटत नाही. जीवनामध्ये प्रेरणा जी आहे प्रत्येकाला ती गरजेची आहे, परंतु त्याची मर्यादा ठिणगीसाठी. ठिणगीचं काम आहे अग्नीला प्रगट करणं आणि त्या अग्नीला पेटवून ठेवणं हे इंधनाचं काम आहे. आणि ते इंधन म्हणजे तुमची कृती आहे. काय आतमध्ये वळवणं म्हणजे काय? आतमध्ये वळवणं म्हणजे हे जे जीवन आहे त्याच्याकडे बघणं, त्याचं साक्षी बघ. जसं तुम्ही दुसऱ्याला जगताना बघता ना, दुसऱ्याला काही करताना बघता, बोलताना बघता, तसं तुम्ही स्वतःला बोलताना पहा. जीवनामध्ये आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे. सत्य आतमध्ये. सत्य तुम्हाला कधीच बाहेर दिसणार नाही, म्हणून आनंद सुद्धा मध्येच आहे. सत्याची दुसरी बाजू म्हणजे आनंद आहे आणि असत्याची दुसरी बाजू म्हणजे सुख आणि दुःख. म्हणून आध्यात्मिकता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे तुम्ही अपेक्षित करता हे सगळं मिळवून देण्याची क्षमता ठेवते. जीवनामध्ये श्रीमंत होणं पाप आहे असं नाहीये. श्रीमंती बरोबर आध्यात्मिक श्रीमंतीही निर्माण करणं फार गरजेचं आहे. ते कर्तव्य आहे. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्हाला जीवनामध्ये फक्त प्रेरणा घेऊन चालणार नाही. मग तुम्ही सांसारिक जीवनामध्ये प्रेरणा घ्या किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रेरणा घ्या. तुम्ही प्रेरणा घेतली म्हणजे काहीतरी सक्रिय होणार आहे. सक्रिय होणार आहे म्हणजे तुम्ही काहीतरी मिळवणार आहात. तुम्ही कुठल्या तरी अवस्थेमध्ये पोहोचणार. स्वतःमध्ये तुम्ही काहीतरी क्रांती घडून आणणार आहे. ज्याला प्रेरणा घेण्याची सवय आहे, जो प्रेरणेमध्ये जगतो, तो सतत स्वतःला मोटिवेट ठेवतो, तो माणूस कुठे ना कुठे पोहोचतो. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्याला खरी गरज आहे स्थिरतेची. ती स्थिरता तुम्हाला आध्यात्मिक शक्ती एवढीच देऊ शकते. आतमध्ये मिळण्याची प्रक्रिया साक्षी भावाने सुरू होते. साक्षी भाव म्हणजे ध्यानामध्ये जो निर्माण होतो. फक्त बघणं, या शरीराकडे बघणं कसं श्वास घेते, या इंद्रियांकडे बघणं कशा प्रकारे ती संवेदना घेते बाहेर, कशा प्रकारे संदेश घेते, या शरीराकडे बघणं कसं प्रतिक्रिया करते, या मनाकडे बघणं कसे विचार निर्माण करते, त्या विचारांच्या पाठीमागे कसं ओढून घेऊन जाते. या सगळ्या गोष्टींना बघणं, काहीही न करणं म्हणजे साक्षीभाव. ज्यावेळेस तो साक्षीभाव निर्माण होतो ना, तेव्हा तुम्हाला कळतं ना हे दुःख माझं आहे ना सुख माझं आहे. मी तर नेहमी आनंदीच आहे. मला दुसऱ्याकडनं आनंदाचं शोषण करण्याची गरज नाहीये. उलट मी दुसऱ्यांना बस एवढं सोपं जीवन. जीवनाकडे जे बघण्याची जी वृत्ती आहे आमची आहे गुंतागुंतीची आहे. तुमच्यासाठी जीवन खूप साधं सोपं सरळ आहे. फक्त तुम्ही आतमध्ये वाढले पाहिजे. तुम्हाला कोणाच्याच मार्गदर्शनाची गरज नाही. समजा आपल्याला मोटिवेशन असेल किंवा स्पिरिच्युअल नॉलेज असेल तर हे दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहे की दोघांसाठी वेगवेगळं महत्त्व असेल तर ते मग कशाला किती महत्त्व आपण दिलं पाहिजे? तर माझा असा प्रश्न आहे, जे पण आज आपण पाहतोय तर ते सांगतात की चांगले पुस्तक वाचा, म्हणजे अभंग असतील किंवा गाथा असतील किंवा गीता असेल, रामायण असेल, हे वाचनातून त्याच्यातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळेल असं सांगितलं जातं. सद्गुरू आपल्याला आतमध्ये वळण असं का सांगतात? ते पुस्तकं वाचू नका किंवा त्याच्यातून फक्त प्रेरणा मिळेल असं काय सांगताय? सद्गुरू असं सांगताय की तुम्हाला प्रेरणा हवी असेल तर पुस्तक वाचा. आज आपण जर जीवन जगतोय ते कुठेतरी प्रेरणेच्या माध्यमातून करतोय. आपल्याला काहीतरी कमवण्याची किंवा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आहे, इच्छा आहे, म्हणजे आपण बाहेरून प्रेरणा घेतो आणि त्या प्रेरणेतूनच आपण जीवन जगतोय. तर सद्गुरू आपल्याला दुसरा एक मार्ग सांगताय की जो एकमेव आहे तो म्हणजे आतमध्ये वळणे. तर खरंच जीवन जगताना प्रेरणेची आवश्यकता आहे का? आणि जर ते नसेल तर मग आध्यात्मिक मार्गावर चालायचं असेल तर आतमध्ये वळणं हे आपण कसं करू शकतो? मित्रो, माणसाला जर प्रेरणा नसेल तर माणूस निराशेच्या दरीमध्ये कोसळून तो संपू शकतो. मोटिवेशन म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्याच्या पाठीमागे जी एक शक्ती काम करते, ती शक्ती आहे. कुठली जर आग लावायची असेल तर पहिली ठिणगी, ती अग्नी लावण्यापूर्वी जी ठिणगी आहे ती ठिणगी तेवढी महत्वाची आहे, पण तिला मर्यादा आहे. ठिणगीला जर इंधन नाही भेटलं तर ती ठिणगी विझून जाणार. प्रेरणेच्या माध्यमातून जीवन जगणं म्हणजे काळीच पेटीवरती स्वयंपाक करणं. तिची मर्यादा. प्रेरणा माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे, परंतु काही लोक मोटिवेशनल स्पीच ऐकूनच एवढे ज्ञानी झाले की त्यांना काही करायची गरज वाटत नाही. जसं एखाद्या कॉलेजमध्ये इंजिनियर तयार होतात आणि तेच इंजिनियर त्याच कॉलेजमध्ये शिकवतात, अशा प्रकारचा प्रकार. इंजिनियर तुम्ही समाजाची बांधणी करण्यासाठी निर्माण करत ना, की तुम्ही तिथे ते आणखी इंजिनिअरिंग कॉलेज काढा आणि आणखी तिथं प्राध्यापक तयार करा. प्राध्यापक तयार करणे हे इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्दिष्ट नाही आहे किंवा कुठल्याही कॉलेजचं. मग ते ॲग्रिकल्चर असेल किंवा तुमचं पॉलिटेक्निक असेल किंवा तुमचं फार्मास्युटिकल्स असेल, तुम्हाला त्याच्यामधून कुशल
असे माणसं तयार करायची, कौशल्य प्राप्त करणारी माणसं तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ती संस्था निर्माण केलं. तसं जीवनामध्ये प्रेरणा जी आहे प्रत्येकाला ती गरजेची आहे, परंतु त्याची मर्यादा खिणगीसारखी. खिणगीचं काम आहे अग्नीला प्रगट करणं, आणि त्या अग्नीला पेटवून ठेवणं हे इंधनाचं काम आहे. आणि ते इंधन म्हणजे तुमची कृती आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट, अगदी तुम्हाला खाण्याची इच्छा होते कारण तुम्हाला भूक लागलेली आहे, ती तुमची गरज आहे. आणि तुमच्या जिभेला चव लागली आहे म्हणून तुम्ही खाण्याची इच्छा करता. तुम्हाला ती जी चव आहे ती प्रेरणा देते. स्वाद जो असतो तो जीभ जी आहे ती आपल्याला प्रेरणा देते खाण्यासाठी. नाहीतर माणसाची खाण्याची इच्छाच नाही होणार. आणि जर खाण्याची इच्छाच नाही झाली तर ते शरीर जगणार कसं? आणि म्हणून जीभ तुम्हाला प्रेरणा देते, परंतु जीभ ही नाही सांगू शकत की काय खावं आणि काय नाही खावं, किती खावं आणि कसं खावं. हे जीभ नाही सांगू शकत. त्याची मर्यादा, तुम्हाला त्या कृतीमध्ये ढकलणं इथपर्यंत तिची मर्यादा. आई आणि वडील मुलीला सासरी पाठवू शकतात, ते स्वतः जाऊन नांदू शकत नाही. तिथे 4 दिवस कलवऱ्यासोबत पाठवून मदत करू शकतात, म्हणून ते काय संसार नाही करू शकत. ती प्रेरणा आहे, इनिशिएटिव्ह आहे, एक सुरुवात. कुठल्याही कृती मागे आपली जशी प्रेरणा असते, ती प्रेरणा तुम्हाला गरजेची आहे, परंतु त्या प्रेरणेवरच थांबणं म्हणजे शुद्ध वेळेपणा. मग सद्गुरू पुढे असं म्हणतात की पुस्तकामधून आम्हाला फक्त काय मिळते? प्रेरणा मिळते. तुम्हाला सुंदर असं उदाहरण सांगतो मी. रामकृष्ण परमहंस हे फार विद्वान होत, त्यांना पुस्तक वाचायचा फार छंद हो. मग त्यांनी या पुस्तकांमधून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली की देव असतो का. त्यांना अनेक ठिकाणी त्यांनी जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा ग्रंथ, त्याच्यानंतर आध्यात्मिक जे लेखन असेल किंवा महाकाव्य असतील, महाभारत रामायणासारखी, ती वाचल्यानंतर त्यांच्या तर्कबुद्धीला असे प्रश्न पडले की अरे खरंच हे रामायण घडलं होतं का? खरंच महाभारत होतं का? आणि खरंच देव असतो का? देवामध्ये तर फक्त दगडाची मूर्ती आहे. बाहेर बघावं तर साधू संत अशा वेशामध्ये माणसं आहे, पण देव नेमकी कुठे आहे? त्यांना प्रेरणा मिळाली, परंतु त्यांनी ती प्रेरणेची खास तशीच ठेवली नाही. त्यांनी त्याच्या पुढचं पाऊल उचललं आणि त्यांनी शोधायला सुरुवात केली का देव नेमकी कोण, कोणाला माहितीये, कोणी देव पाहिलाय का? तर ते ज्या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली की इथे गुरु आहे, इथं आश्रम आहे, इथं साधू आहेत, त्या संत आहेत, त्या प्रत्येकाला भेटून ते हा प्रश्न विचारायचे, विविध प्रश्नांच्यावर भांडावून सोडायचे. त्यांनी फक्त प्रेरणेपर्यंत थांबले का? नाही, त्यांनी शोध घ्यायला सुरुवात. आणि त्यांचा शोध त्यांना रामकृष्ण परमहंसांपर्यंत घेऊन गेला. रामकृष्ण परमहंसांना विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का? तर म्हटले हो, मी पाहिलाय. धक्का बस. एवढं धाडसाने बोलणारा माणूस यांनी पाहिला ना. ते तेज, त्या बोलण्यामधला तो विश्वास, कुठेतरी धक्का बसला तरी पण थांबली नाही. प्रश्न विचारला, मला दाखवू शकतात? रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, तुला खरंच पाहायचंय? कोणी हो पाहिजे. आणि असं म्हणतात त्यांनी आपल्या पायाचा अंगठा त्यांच्या छातीवर लावला आणि छातीवर तो अंगठा टेकवल्याबरोबर विवेकानंद समाधीमध्ये गेले, ध्यानाच्या गहन अवस्थेत. त्यानंतर त्यांनी परत कधीच रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला, कुठलाच प्रश्न विचार. कारण रामकृष्ण परमहंसांनी त्यांना आतमध्ये वळवलं. काय आतमध्ये वळवणं म्हणजे काय? आतमध्ये वळवणं म्हणजे हे जे जीवन आहे त्याच्याकडे बघणं, त्याचं साक्षी मग. जसं तुम्ही दुसऱ्याला जगताना बघता ना, दुसऱ्याला काही करताना बघता, बोलताना बघता, तसं तुम्ही स्वतःला बोलताना पहा. जसं तुम्ही दुसऱ्याला खाऊ घालताना तसं याला खाऊ घालताना पहा. गमत आहे ना? यालाच तर वळणं असं म्हणतात. प्रत्येक पाऊल टाकताना जागे राहा. अन्नाचा घास खात असताना त्या घासाबरोबर आतमध्ये जा.
फक्त अन्ननलिकेत जाणं नाहीये, ते जे आत जाणं आहे ते निमित्त आहे. तसं एखादं सॅटेलाइट रॉकेट लॉन्चरच्या मदतीने वर आकाशात झेपावतं, पण एकदा अंतराळात गेलं का स्वतःच्या शक्तीवर ते फिरत असतं. त्याला रॉकेटची गरज नाही. कसं ही शारीरिक कृती निमित्त आहे, ती तुम्हाला लॉन्चरचे काम करणार आहे, ती तुम्हाला मानसिक स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. पहिली शारीरिक स्थिती आहे, मानसिक स्थिती आहे आणि मग आध्यात्मिक स्थिती आहे. पण जो तुम्ही शारीरिक स्थितीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही, तो पण तुम्ही मानसिक स्थितीपर्यंत पोहोचत. मानसिक स्थितीपर्यंत आम्ही पोहोचतो, परंतु मानसिक स्थितीच्या पुढे जी आध्यात्मिक स्थिती आहे तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे अंतराळात पोहोचण्यासारखं. तुम्हाला हे शरीर, जशी पृथ्वी आम्हाला खेचत असते, तुम्हाला माहिती आहे, आपण जर बसमध्ये असेल आणि बसमध्ये जर आपण जगलिंग करत असो किंवा चेंडू जर फेकला तर बस तर पुढे जाते, मग ते चेंडू मागे सारखायला पाहिजे हवेत गेल्यावर, परंतु चेंडू सुद्धा बसप्रमाणे पुढेच जातो. सेंट्रीफ्युगल फोर्स, अपकेंद्रीय बल आणि गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोघांमुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये जेवढं काही आहे, जे काही आहे ते आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहतं किंवा त्याला गती असेल तर गती मिळते. न्यूटनच्या नियमाप्रमाणे काम करतं. ते आपलं स्थान बदलत नाही. जणू काही पृथ्वी स्थिर आहे असं भासतं त्या वातावरणामध्ये. मित्रांनो, त्याला तोडून बाहेर येणं, तसं आपली जी काही इच्छा आकांक्षा आहे, आपलं जीवन आहे, आपल्या कृती आहे, या सगळ्या गोष्टींच्या दूर जाऊन स्वतःला पहा. जसं केळाच्या सालीवर तुम्ही घसरला तर सगळे लोक असतात आणि तुम्ही मात्र थोडेसे भांबावता, थोडे लज्जित हो. परंतु जेव्हा तुम्ही साक्षीभाव जागृत कराल तेव्हा लोक हसण्याच्या अगोदर तुम्हीच हसा. अरे हे शरीर पडलं, लक्षात येत नाही. बरोबर आहे. म्हणजे काही आळशी लोक असतात, ज्या चमत्कारिक लोक असतात, ते याचा फायदा घेतात. मी कुठे दारू पितो, माझं शरीर पितं, मी काही पाप करतच नाही, काय जे करायचं ते शरीरच करतो. मग न्यायाधीश पण म्हणतो नाही, आम्ही तुला फाशी देणार नाही, आम्ही शरीरालाच फाशी देतो. तर्काला जोड तर्क आहे, तर्क तर्काने तोडता येत. लक्षात, तुम्ही किती जरी चतुराई केली ना चाणक्यासारखी, दुसरा चाणक्य बसलेला आहे जीवनामध्ये. आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे. सत्य आतमध्ये, सत्य तुम्हाला कधीच बाहेर दिसणार नाही, म्हणून आनंद सुद्धा मध्येच आहे. सत्याची दुसरी बाजू म्हणजे आनंद आहे आणि असत्याची दुसरी बाजू म्हणजे सुख आणि दुःख. सद्गुरू असं म्हणतात, पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला कुठं प्रेरणा मिळू शकते. मग तुम्ही सांसारिक जीवन जगा नाही तर आध्यात्मिक जगा. त्यांनी सांसारिक जीवनाबद्दल काहीच बोललेलं नाहीये, कारण ते गृहीत धरलेलं आहे, ते तुम्ही जगताच बाय डिफॉल्ट. बरेचसे सेटिंग असतं ना मोबाईलमध्ये, ते पहिले झालेलं असतं, कंपनीने तयार केलं. आपण तसतो प्रायव्हसीसाठी लोक म्हणजे सेटिंग बरं. बरोबर. जेव्हा पहिल्यांदा ATM कार्ड येतं तर पहिली पिन कोणाची असते, त्यांनीच पाठवलेली असते. ती पिन तिचा आल्यानंतर लगेच बदलून तुमची पिन टाकावी अशी एक पद्धत असते. परंतु मीच काय आणि जण असे आहेत 99% लोक ती पिन कधी बदलतच नाही. आणि जी लोक ती पिन बदलत राहतात सारखी, त्यांच्या खात्यावर पैसे राहतच नाही. त्यांच्या खात्यावर पैसे फार कमी असतात किंवा फार कमी, ते त्यांची पिन सारखी बदलत असतात. तसं मोबाईलचं, तुमच्या जगाबरोबर तुमचा संपर्क किती आहे, बरोबर, तुमच्या सोबत तुमचा संपर्क किती आहे. परमेश्वराने तुम्हाला जन्माला घालताना जे बाय डिफॉल्ट जे सेटिंग आलेलं आहे तुमच्या कर्म प्रारब्धाप्रमाणे, ते सेटिंग तसंच पुढे चाललेलं आहे. ते सेटिंग बदलणं म्हणजे साधन आहे. ते सेटिंग बदलणं म्हणजे तपश्चर्या. पडिले वळण इंद्रिया सकळ, त्या इंद्रियांना जे वळण पडलेलं आहे ते इंद्रियांचं वळण मोडणं म्हणजे साधना. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला जागृत राहावं लागतं, आणि ते जागृत राहणं म्हणजे आत्मदेव. मग सांसारिक जीवनामध्ये जर आपण सर्वोच्च उदाहरण जर घ्यायचं ठरलं आज, तर आपण इलॉन मस्कचं उदाहरण देऊ शकतो. इलॉन मस्क हा असा विद्यार्थी आहे की त्याने स्वतः पुस्तकं वाचून हे सगळं साम्राज्य उभं केलं. आता मला सांगा,
ती पुस्तकं लोकांसाठी उपलब्ध नाही आहे का? आपण म्हणतो हा अरे असं आहे का, म्हणजे त्यांनी पुस्तकं वाचून एवढं मोठं केलं का? अच्छा अच्छा, मग काही विशेष नाही. आणि आम्हाला वाटलं असा जिनियस येतो. नासाला जिथे अकॅडमिक एज्युकेशन घेतलेले अधिकृत सायंटिस्ट आहेत, ज्याचं अख्खं जीवन संशोधनामध्ये गेलं, अशा शास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते संशोधन इलॉन मस्कने करून दाखव आणि त्यांच्याकडनं ऑर्डर का कशा जोरावर प्रेरणा घेतली पुस्तकांमधून आणि ते सगळं त्यांनी प्रत्यक्षामध्ये उतरवलं. प्रत्यक्षामध्ये उतरण्यासाठी तुम्हाला हातमध्ये व्हावं. तुम्हाला जर एखादी अमूर्त गोष्ट जर मूर्त करायची असेल मग कुठे वळावं लागेल? संसारामध्ये सुद्धा तुम्हाला तेच करायचंय. तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंतलेला असाल, तुम्ही शेजारच्या का दे थांबरे जरा, थांब जरा, मला आठवू दे जरा, मला मला काहीतरी सुस्त आहे. प्रसव पीडा फक्त आईला नाही होत, एखाद्या कवीला पण होत, एखाद्या शास्त्रज्ञाला पण होत, एखाद्या महान व्यक्तीला पण होत असते, दररोज होत असते. काही ना काही नवीन निर्माण होत असतं. मग तुमच्यामध्ये प्रसव पीडा कधी निर्माण होईल? तर तुम्ही काही धारण केलं तर. आई बाळाला धारण कर. आणि मग आमच्या आतमध्ये जी चेतना आहे तिने जर ह्या परमात्म्याच्या चेतनेशी जर एकरूप झाली तर त्या मिरगामधून जी धारण होतं ते धारण जे आहे ते सत्य आहे. सत्याचा जन्म असा होता. पण ते जे सत्य आहे ते शोधण्यासाठी आम्हाला आतमध्ये वळावं लागलं. जसं इलॉन मस्कने फक्त प्रेरणा घेतली पुस्तकांमधून, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवलं. जसं आम्ही जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रगती करायची असेल, पण तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, ज्यांनी ज्यांनी मोठी मोठी महान कार्य केलेले, समाज कल्याणाचे अलौकिक असे ऐतिहासिक गोष्टी घडवून आणलेले, त्या सगळ्या माणसांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शक्तीच आहे. भले ते देवाला मानत असो की नसो. मला सांगा, तुम्ही सायन्स मानत नसला म्हणून काय तुम्ही अग्नीवर पाणी टाकल्यावर अग्नी विझणार नाही का? नाही, तुम्ही सायन्स मानत नाही म्हणून माझा अजिबात पाण्यावर विश्वासच नाही, तरी पण ती विजेल विजेल ना? हॅलो, विजेल की नाही? तुम्ही मान्यता किंवा न मान्यतेने काही फरक पडत नाही. ही प्रकृती आपले आपले नियमाने काम. तुमच्या हातामध्ये विष आहे आणि तुम्ही म्हणता हे पिल्यावर मी मरणार नाही, ते पिल्यावर मी मरणार नाही हे सांगायला पण तुम्ही राहणार नाही. दारुड्याला कुठला पण विचारा तुम्ही, तो म्हणतो आपल्याला चढत नाही, पण चढल्यावर तो असतोच कुठे? त्याला मी असल्याची जाणीवच उतरल्यावर होते. हॅलो, लक्षामध्ये. तसं माणसाला धनाची पण नशा चढलेली असते, प्रतिष्ठेची पण नशा चढलेली असते, पदाची पण नशा चढलेली असते. त्या नशेमध्ये माणसं जगतात. काही जण भ्रमात जगतात, काही जण नशेमध्ये. ज्यांना प्राप्त झालं, त्यांनी एखादी गोष्ट मनोकामना केली आणि ते त्यांना प्राप्त झालं, धन पद प्रतिष्ठा, तर ते नशेत जातं. आणि ज्याला प्राप्त होत नाही ते कमजोरीचं. दोघांची अवस्था एकच. याला कमजोरीची नशा आहे आणि त्याला माझाची नशा आहे. मग स्थिरता कशाला म्हणतात? जसं आपण मराठीमध्ये म्हणतो, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. ही जी अवस्था आहे याला, ह्या अवस्थेला स्थिर अवस्था म्हणतात. आणि ती अवस्था तुम्हाला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही आतमध्ये बोला. बरोबर आहे. आध्यात्मिक अवस्थेची गरज का आहे? मी नेहमी सांगतो लोकांना की SCT वैदिकच्या युट्यूब चॅनलमुळे तुम्हाला टेक्निकल नॉलेज मिळेल आणि तुम्ही शेतीमध्ये भरपूर पैसे कमवा, तुम्ही बिझनेसमध्ये भरपूर पैसे कमवा, तुम्ही खूप श्रीमंत व्हा. परंतु ती श्रीमंती जर टिकवायची असेल तर तुम्हाला वेलनेसचं ऐकणं फार गरजेचं. आध्यात्मिकता जी आहे ती तुम्हाला स्थिरता दे आणि बॅलन्स दे. सर्वात महत्त्वाचं, तुमचा प्रगतीचा आलेख टिकून ठेवतो. तुम्ही निसरड्या रस्त्याने जाताना जेव्हा ग्रीप असलेली चप्पल किंवा बुट घालता तेव्हा ती ग्रीप तुम्हाला त्या घसरड्या रस्त्यावरती, निसरड्या रस्त्यावरती तुम्हाला संरक्षण दे. तसं यशाचं जे काही मार्ग आहे हा निसरडा आहे. तुम्ही तिथून घसरण्याची फार चान्सेस आहे, फार शक्यता. व्यसनाची दरी आहे, भोगाची दरी आहे, हिंसेची दरी आहे, अन्यायाची दरी आहे. तुम्ही कुठल्याही दिशेने घसरू शकता.
आणि म्हणून तिथे तुम्हाला आध्यात्मिकतेचा आघाल असणं, ती दोरी तुमच्या कमरेला असणं फार गरजेचं आहे. म्हणून आध्यात्मिकता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे तुम्ही अपेक्षित करता आहात ते सगळं मिळवून देण्याची क्षमता ठेवते. बघा, एखादा झोपडीतला माणूस आहे, पण तो जर आध्यात्मिक असेल ना, तो महालात असल्यासारखा जगतो. भाजी पोळी खात असताना तो पंचपक्वानांचा आनंद घेतो. नवे नवे तो निर्माण करण्याची ताकद ठेवतो. पंचपक्वान्न अगदी उच्च दर्जाचं अन्न खाऊनही महालात असलेल्या अशांत माणसाला त्याचा कुठलाही कस मिळत नाही शरीराला, उलट त्याला अपचन होत. आणि मग साध्या झोपडीमध्ये राहणारा जो माणूस आहे तो शिळी भाकरी खाईल, कांदा भाकरी खाईल, पिठलं खाईल, पण त्याचा मधला 100% कस शरीरामध्ये ओढून घेण्याची ताकद त्याच्या त्या आध्यात्मिक शक्तीमध्ये असते. ह्या दोन्ही गोष्टी अपवादाने सांगितल्या, हा काही नियम नाही. परंतु जीवनामध्ये श्रीमंत होणं पाप आहे असं नाहीये. श्रीमंती बरोबर आध्यात्मिक श्रीमंतीही निर्माण करणं फार गरजेचं आहे, ते कर्तव्य आहे. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्हाला जीवनामध्ये फक्त प्रेरणा घेऊन चालणार नाही. मग तुम्ही सांसारिक जीवनामध्ये प्रेरणा घ्या किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रेरणा घ्या. तुम्ही प्रेरणा घेतली म्हणजे काहीतरी सक्रिय होणार आहे. सक्रिय होणार आहे म्हणजे तुम्ही काहीतरी मिळवणार आहात. तुम्ही कुठल्या तरी अवस्थेमध्ये पोहोचणार, स्वतःमध्ये तुम्ही काहीतरी क्रांती घडून आणणार आहे. ज्याला प्रेरणा घेण्याची सवय आहे, जो प्रेरणेमध्ये जगतो, जो सतत स्वतःला मोटिवेट ठेवतो, तो माणूस कुठे ना कुठे पोहोचतो. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्याला खरी गरज आहे स्थिरतेची. ती स्थिरता तुम्हाला आध्यात्मिक शक्ती तेवढीच देऊ शकते. नाही तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये बघता, आजूबाजूला पहा, जवळजवळ 99% श्रीमंत लोक, 99% अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, नेते असतील, मंत्री असतील, यांचं पतन आम्ही बघतो. त्यांचं नाही तर निदान त्यांच्या पुढच्या पिढीत तरी आम्हाला पतन बघायला. असंख्य राजे राजवाडे होऊन गेले, त्यांचे राजवाड्यांचे खिंडार झाले. म्हणजे जीवनामध्ये जर काही टिकलं असेल तर चरित्र टिकलेलं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, आम्हा सर्वांना पुस्तकांची तर खूप गरज आहे. आम्ही शाळेमध्ये पुस्तकं शिकलो आणि स्वतःला आम्ही काहीतरी सक्षम बनवलं, बरोबर आहे. पुस्तकं आम्हाला प्रेरणा देतात. मी पण 2014-15 मध्ये एक पुस्तक वाचलं होतं, सोची और अमीर बनी, नेपोलियन हिल त्या लेखकाचं नाव. एका 5 स्टार हॉटेलमध्ये एका मित्राबरोबर आम्ही 4-5 जण बसलो. तेव्हा ते पुस्तक मी उचकलं आणि तिकडे मी काही चॅप्टर्स वाचले आणि त्याप्रमाणे सर्व घडत गेलं. उदाहरण सांगायचं म्हणजे पुस्तक तुम्हाला फक्त प्रेरणा देतं, पण कृती करणं हे तुमचं काम आहे. आणि म्हणून कृती महत्वाची आहे. काल सहज आम्ही गप्पा मारताना एक प्रश्न विचारला, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन, नियोजन आणि अंमलबजावणी, याच्यामध्ये नियोजन तुमचं 100% आहे, पण अंमलबजावणी 0 आहे, तुमचा रिझल्ट 0 आहे. नियोजन तुमचं 0 आहे, पण अंमलबजावणी तुमची 100% आहे. तुम्हाला काही ना काही रिझल्ट मिळणार आहे. तुमचं नियोजन 10% जरी असेल आणि अंमलबजावणी जर तुमची 90% असेल तर तुम्हाला खूप मोठं यश मिळू शकतं. पण नियोजन 90% आणि अंमलबजावणी 10% तुम्हाला कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. प्रेरणा हे नियोजनाचा भाग आहे. अंमलबजावणी हे तुमच्या आतमध्ये वळण्याचा भाग आहे. आतमध्ये वळणे म्हणजे काय? जबाबदारी घेणे. बघा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलं पुढे वळलेली असतात घराच्या. लग्न न झालेला मुलगा जर घरात सापडला तर तो अपवाद समजा, आणि लग्न झालेला मुलगा बाहेर सापडला तर तो पण अपवाद समजा. हे खरं आहे. या घरात वळणं, जेव्हा शक्ती येते ना तेव्हा घरात वळ.
तो पण शक्तीसाठी बाहेर शोधत असतो. हा शिव कायम शक्तीला शोधत असतो. आणि एक शक्ती बघतो पण त्याला काय कुठे खांग पत्ता लागत नाही. कोणाच्या ना कोणाच्या प्रारब्धाने प्रयत्नाने त्या शक्ती मिळते. आणि मग शक्ती एकदा मिळाली का मग तो स्थिर होणं आतमध्ये वळणे. तर हे शरीर रूपी संसार आतमध्ये वळल्याशिवाय होत नाही. तर आध्यात्मिक रूपी जो ही परमात्मा जे आहे ते तर आतमध्ये वळल्याशिवाय होऊ शकत नाही. त्याचं आतमध्ये वळणं म्हणजे काय, स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतःवर घेणं आणि घडलेले प्रत्येक घटनेमध्ये साक्षी राहा, जागृत राहा. आता आमचे डोळे कुठे बघताय? रात्री झोपल्यानंतर सुद्धा डोळे कुठलं बघताय? बाहेरचं बघ. हा, त्याच्यामध्ये तुमचा पण कधी कधी समावेश असतो, कधी कधी तुमची पण भूमिका असते, पण कधी कधी आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही वळाल तेव्हा ह्या डोळ्यांचा काही उपयोग नाही. हे बंद केलं आतमध्ये अंधार दिसतो. त्या अंधारातही ज्याला दिसतं ना ते अंतःचक्षु आहे. कान बाहेरचा ऐकतं, पण आतमध्ये पण काय आहे? आतून आवाज. तुम्हाला कधी आतून आवाज आलाय? हॅलो, कधी आतून आवाज आलाय? आपण सगळं शांत केल्यावर आपल्याला कुठला आवाज येतो? ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम करता, प्राणायाम ज्यावेळेस तुम्ही भ्रामरी करता, ज्यावेळेस तुम्ही असे कान दाबून घेता, डोळे बंद करता आणि नंतर शांत होता, तेव्हा थोडाफार आपला आवाज ऐकण्याची क्षमता तुमच्यात निर्माण. रस्त्याने एखादा बाळ रडतंय आणि त्याला कोणीच बघत नाहीये, अशा वेळेस तुमच्या आतून आवाज येतो? येतो की नाही येतो? अरे त्याला जाऊन मदत कर, त्याला उचलून घे, त्याची काय समस्या आहे बघ, असं होतं ना. तो आपला आवाज. त्याला ना ओठांची गरज आहे, ना जिभेची गरज आहे, ना दाताची गरज आहे. याच्यामध्ये कुठले ध्वनी ओष्टे पण नाहीये, तालव्य नाहीये, दंतव्य कुठले ध्वनी नाहीये. सगळे स्वर हे आतमधून येतात, कुठलेही इंद्रियाशिवाय. इंद्रियाशिवाय जे पाहणं आहे ना ते आतमध्ये पाहणे. इंद्रियाशिवाय ऐकणं आहे ते आतमधलं ऐकणं आहे. आणि म्हणून हे जे आतमधले जे जीवन आहे ते इंद्रियाच्या पलीकडे, हे जे ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, यांच्या पलीकडे जे आहे त्यांचं त्याच्याशी संवाद साधणं म्हणजे आतमध्ये. आता आम्हाला कोणाला तरी बघायचंय, कोणाला तरी ऐकायचंय, कोणाला तरी स्पर्श करायचा आहे, मग ती वस्तू असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, काही पण असेल. तुम्ही डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये स्वर्ग निर्माण करू शकता. तुम्ही ताकद तुमच्यामध्ये मनुष्य म्हणून ही ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही वाढवावी आणि त्याची साधना करावी, त्याची जोपासना करावी, हेच तर सद्गुरू आज आम्हाला सांगताय. आणि म्हणून आपण मनुष्य म्हणून जीवनामध्ये हे जे बाहेर स्वतःला जे आम्ही एवढं पसरून ठेवलेलं आहे, एवढं विस्तार करून ठेवलेला आहे की आमच्या जीवनाचा 99% भाग कुठे आहे? बाहेर आहे. आणि त्यांच्याशी संपर्क तोडला तर आम्हाला भरकटल्यासारखं, बावचळल्यासारखं होतं. वेळ लागण्याची वेळ येते. 2 स्त्रियांच्या तोंडावर जर पट्टी बांधून त्यांना जर सोबत ठेवलं दिवसभर, कुलपलो, हात मागे बांध, तर ते भिंतीला घासून ती पट्टी काढच. बरोबर. ही जी आम्हाला बाहेरच्या जगामध्ये सतत काहीतरी गुंतागुंत निर्माणच करायची, असं का? सेम पुरुषांचं आहे. पुरुषांना तुम्ही काहीच करून देऊ नका, मोबाईल देऊ नका, वस्तू देऊ नका, काहीच पुस्तक देऊ नका, टीव्ही देऊ नका, काहीच देऊ नका, रिकामे खोलीमध्ये बंद करून ठेवा. ते 24 तासानंतर कपडे वगैरे फाडलेले सापडतील करत स्वतःची. काही जण म्हणतील सर 24 तास आपल्याला काहीच नाही म्हणून. थांब जा, तू 48 तास. एखादा 48 तास नाही म्हटलं ते 72 तास था. असा एक क्षण येणार आहे जेव्हा तुला वेळ लागणार आहे. म्हणजे आम्ही स्वतःला अशा प्रकारे बनवलंय की आम्ही स्वतःच्या कंपनीमध्ये, स्वतःच्या सहवासामध्ये काय होतो, भांबावतो. म्हणजे तुम्ही स्वतःच्या सहवासात मध्ये जर भांबावत असाल, तुम्ही स्वतःला किती घाणेरडं करून ठेवू. मग हे स्वतःला सुंदर करणं म्हणजे आतमध्ये बनणं. आया तो वेलकम नाही तो बिलकम, असं जीवन पाहिजे माणसाचं.
एकदम शांत, निवांत, मस्त, आनंदी आनंद. आणि म्हणून मित्रांनो, आध्यात्मिक प्रक्रियेची गरज आहे. आणि आतमध्ये मिळण्याची प्रक्रिया साक्षी भावाने सुरू होते. साक्षी भाव म्हणजे ध्यानामध्ये जो निर्माण होतो, फक्त बघणं, ह्या शरीराकडे बघणं, कसं श्वास घेते, या इंद्रियांकडे बघणं, कशा प्रकारे ती संवेदना घेते बाहेर, कशा प्रकारे संदेश घेत आहे, या शरीराकडे बघणं कसं प्रतिक्रिया करते, या मनाकडे बघणं कसे विचार निर्माण करते, त्या विचारांच्या पाठीमागे कसं ओढून घेऊन जाते, ह्या सगळ्या गोष्टींना बघणं, फक्त बघणं, काहीही न करणं. तसं ट्रॅफिक चालली आहे रस्त्याने, तिला लांबून बघ ना टॉवरवरून, कुठल्याही गाडी बरोबर आता ही फार लाल आहे, मला अशीच गाडी पाहिजे असं मग तिच्या बरोबर पुढे जाणं, असं नाही. सगळ्यांक निरपेक्ष भावनेने बघणं म्हणजे साक्षीभाव. आणि जेव्हा तुमच्यामध्ये साक्षीभाव निर्माण होतो ना, तेव्हा आपोआप इंद्रियांमध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या जाणीवेमध्ये काय तयार होतं, अंतर तयार होतं. आणि हे अंतर निर्माण झालं त्याला तादात्म्य असा शब्द वापरला. जसं एखाद्या नारळामध्ये खोबरं ज्यावेळेस वाळतं त्यावेळेस ते सुकून आतमध्ये त्याचा एक गोटा तयार होतो, खोबऱ्याचा गोट. मग तुम्ही नारळावरून किती पण धपाटे मारले तर आतमधल्या खोबऱ्याला धक्का सुद्धा लागत नाही, ते सुरक्षित राहतं. तसं या शरीराला आणि मनाला ह्याच्यापासून तुमची चेतना जेव्हा अलिप्त होते आणि मध्ये अंतर तयार होतं, साक्षीभाव तयार होतो. चेतना ह्या शरीराला पाहते जसं तुम्ही पाहताय, चेतना ह्या शरीराला खाऊ घालते जसं तुम्ही खाऊ घालताय, चेतना या शरीराला वासना कामना पूर्ण करताना बघते जसं तुम्ही दुसऱ्याला करताना बघताय. ज्यावेळेस तो साक्षीभाव निर्माण होतो ना, तेव्हा तुम्हाला कळतं की ना हे दुःख माझं आहे ना सुख माझं आहे, मी तर नेहमी आनंदीच आहे. बरोबर आहे, मला दुसऱ्याकडनं आनंदाचं शोषण करण्याची गरज नाहीये, उलट मी दुसऱ्यांना देऊ शकतो. बस एवढं सोपं जीवन. परंतु हे सोपं जरी वाटत असलं, पण आम्ही अवघडाची एवढी प्रॅक्टिस करून ठेवलेली आहे, गुंतागुंतीची एवढी प्रॅक्टिस करून ठेवलेली आहे की आम्हाला सरळ रस्ता चुकीचा हो. मग तो सरळ रस्ता आम्हाला अवघड आणि चुकीचा का वाटतो? कारण आम्हाला खूप कठीण आणि अवघड गुंतागुंतीच्या पद्धतीने जीवन जगण्याची काय लागलेली आहे, समय ना. एखाद्या श्रीमंत माणसाला तुम्ही जर म्हटले ना, डॉक्टरकडे गेला तो जर म्हटला काही नाही हो, साधी सर्दीच आहे तुम्हाला, म्हणतो सर्दी फक्त? माझ्यासारख्या मोठ्या माणसाला अशी साधी सुधी सर्दी नाही होऊ शकत, धरत काहीतरी मोक्ष काहीतरी व्हायला. आजार सुद्धा तुम्ही कधी एखादा मोठा माणूस मला सर्दी झाली असं सांगता पाहिला का? तो नेहमी कॅन्सर, अटॅक असे वेगवेगळ्या प्रकारची आता नवीन हसले नावं घेऊन येणार की ते नावं तुम्हाला माहीत बी नसती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की श्रीमंतांचे आजार सुद्धा श्रीमंत असतात, त्याचा विलाज असा किरकोळ कारकोळ नसतो. एका गावाकडे एक डॉक्टर आले नवीन, आणि त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी बरेच वर्ष त्यांनी सेवा केली तिथे. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी ज्यावेळेस आलो तेव्हा मी 30 रुपये 40 रुपये अशा प्रकारे इंजेक्शनचे पैसे घ्यायचो आणि लोक बरे करायचो, लोक बरे व्हायचे. जेव्हा दुसरा डॉक्टर आला त्यांनी 100 रुपये फी केली, माझे सगळे पेशंट त्याच्याकडे. मग मी असं जाहीर केला की माझ्याकडे एक नवीन पॉवरफुल इंजेक्शन आले, 500 रुपये किंमत आहे. सगळे पेशंट माझ्याकडे. हे काय प्रकार आहे? त्यामुळे 500 रुपये किंमत ऐकताच निम्मा आजार बरा होतो. मानसिकता आहे, जेवढं महाग तेवढं चांगलं, ही आमची काय मेंटॅलिटी आहे. बरोबर. आणि म्हणून जीवनाकडे जे बघण्याची जी वृत्ती आहे आमची आहे गुंतागुंतीची आहे. तुमच्यासाठी जीवन खूप साधन सोपं सरळ आहे, फक्त तुम्ही आतमध्ये वाढले पाहिजे. तुम्हाला कोणाच्याच मार्गदर्शनाची गरज नाही. तब काय तेच आहे, इंद्रिय बाहेर खेचणार आहे की मी डोळे बंद केले का इकडून आवाज येणार आहे, तिकडून आवाज येणार, म्हणजे साप आल्याची जाणीव होणार तुम्हाला, म्हणजे पाळाला काय. हा बरोबर आहे. म्हणजे भास तुमचं मन तुम्हाला निर्माण करणार आणि त्या ध्यानातून तुम्हाला बाहेर काढ. मग हातमध्ये वळणं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं का नाहीये? कारण आम्हाला बाहेर जाण्याची एवढी सवय लागलेली आहे, इंद्रियांना बाहेर पसरण्याची फिरण्याची एवढी सवय लागलेली आहे की ते तुम्हाला त्यातून सहजासहजी निवृत्त होऊ देणार नाही. आणि म्हणून साधना करावं लागतं, म्हणून तप करावं, त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना स्थिर करणं, ह्याच्यासाठी शक्ती लागते. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही पुस्तकांचा वापर जरूर करा. ते असं म्हणत नाहीये की पुस्तकांचा वापर करू नका, ते पण शब्द लावतात. पुस्तकांमधून तुम्हाला प्रेरणा मिळते,
पण तिथेच थांबू नका. ठिणगी लावली ना तुम्ही, त्या ठिणगी अशा ठिकाणी पेटवा कधी ते पेटायला काहीतरी पाहिजे, आणि ती जागा तुमच्या आतमध्ये. तुम्ही आतमध्ये जर ठिणगी जर टाकली, तिने जर पेट घेतला, तर तुमचं कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. शक्तीचं स्थान आतमध्ये, मूलाधार चक्रामध्ये ठिणगी टाकण्याची गरज आहे. तुम्ही इतर ठिकाणी ठिणगी टाकून काय उपयोगच नाही. बरोबर आहे. हनुमानाने ठिणगी टाकली रावणाने, लंका पेटवली हनुमान. बघा, तर ठिणगी टाकताना पण संसारामध्ये असं आहे, संसारात तुम्ही जर ठिणगी टाकली ना, तुमचं साम्राज्य जळून जाईल. पण तुम्ही जर अध्यात्मामध्ये ठिणगी टाकली, तर तुमचे साम्राज्य प्रगट हो, एवढी चिंता शक्ती.